राज्यात पडलेल्या दुष्काळानं बळीराजा हैराण झालेला आहे। शासन स्तरावरून अजूनही मदतीचा ओघ सुरू झालेला नाही। अशा या बळीराजाच्या दुःखाला आपलं मानून शिर्डी येथील साकुरी शिवावर असणारी साई सेवा निवासी मतिमंद मुलामुलींच्या शाळेतील सुमारे 70 विद्यार्थी साई मंदिरात जाऊन प्रार्थना करून दुष्काळ जाऊ दे, पाऊस पडू दे असं साकडं घालण्यासाठी गेले होते। तत्पूर्वी या विद्यालयाच्या शिक्षकांनी संस्थांचे कार्यकारी अधिकारी यांना भेटून अशा प्रकारची प्रार्थना करणार आहे, तेव्हा आपण आमच्या विद्यार्थ्यांना मंदिराच्या गाभाऱ्यात प्रार्थना करण्याची परवानगी मागितली होती। त्यावर त्यांनी त्या शिक्षकांना जनसंपर्क अधिकारी यांच्याकडे जाण्याचा सल्ला दिला। त्यावर जनसंपर्क अधिकारी यांनी मंदिर विभागाकडे जाण्याचा सल्ला दिला। त्यावर मंदिर विभागाने नंदीजवळ प्रार्थना करण्यासाठी परवानगी देऊ केली। तत्पूर्वी त्या विद्यार्थ्यांनी पिंपळवाडी रस्त्यावरील महालक्ष्मी मंदिरापासून मारुती मंदिरापर्यंत दुष्काळावरील घोषणा फेरी काढली होती। मात्र प्रत्यक्षात ही मुलं जेव्हा 16 गुंठ्यातील मुखदर्शनाच्या गेटवर आली, सुरक्षा रक्षकांनी त्या मतिमंद विद्यार्थ्यांना जाण्यास मज्जाव केला। त्यानंतर तिथे असणाऱ्या शिक्षकांनी सांगितल्यानंतर त्यांना मुखदर्शनाच्या हॉलमध्ये सोडण्यात आलं। त्यानंतर संस्थांना सांगितलेल्या नंदीजवळच्या भागात त्या विद्यार्थ्यांना न बसवता संस्थांच्या सुरक्षा रक्षकांनी आपली अरेरावी करत त्यांना द्वारकामाई जवळील स्टेजवर प्रार्थना करण्यास सांगितलं। त्यानंतर या मतिमंद मुलांनी आपल्या कोवळ्या स्वरात बळीराजाचा संसार ही प्रार्थना त्यांनी हार्मोनियम मृदुंगाच्या साथ संगीतात मोठ्या भक्तिभावानं केली। त्यांच्या स्वरात स्वर मिसळत साई भक्तांनी त्यांच्यासोबत साई भक्ती गीतं गायली। अत्यंत भक्तिभावानं प्रार्थना सुमारे अर्धा तास चालली, तरी साई संस्थांचे कोणीही अधिकारी इथे आले नव्हते। त्यानंतर संस्थांच्या सुरक्षा रक्षकांनीही त्यांना मुखदर्शन करून समाधी मंदिराकडे जाऊ दिलं नाही। राज्याचा दुष्काळ जाऊ दे, पाऊस पडू दे अशी विनवणी करण्यासाठी आलेल्या साईबाबांच्या समाधीपर्यंत जाता न आल्यानं त्या मुलांसह शिक्षकांनी संस्थांच्या कारभाराविषयी नाराजी व्यक्त केली आहे। त्याचबरोबर दर्शन रांगेत मिळणारा बुंदी प्रसादही या विद्यार्थ्यांना भेटू शकला नाही। साई संस्थांच्या तुसड्या वागणुकीबाबत अनेक साई भक्तांनी नाराजी व्यक्त केली आहे। शाळेच्या शिक्षकांनी याविषयी नाराजी व्यक्त केली आहे। ही शाळा साई सेवा निवासी मतिमंद विद्यालय शिर्डी येथील मतिमंद विद्यालयातील मुलं साईबाबांच्या मंदिरामध्ये जो आज महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पडलेला आहे त्या दुष्काळा कमी व्हावा याच्यासाठी बाबांकडे प्रार्थना करण्यासाठी आलेले आहेत। आमच्या शाळेमध्ये 88 विद्यार्थी आहेत। आता आम्ही 72 विद्यार्थ्यांना घेऊन इथे आलो आहोत। आम्ही बाबांकडे ही प्रार्थना केली की आम्हाला महाराष्ट्रामध्ये पाऊस पडू दे, जीवजंतू जे आज मरत आहेत त्यांना वाचवण्यासाठी पाऊस पडू दे याच्यासाठी आम्ही आराधना केलेली आहे। आम्ही बाबांकडे ही विनंती करतो आहोत की बाबा हे मुलं जी त्यांच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची दुश्मनी नाही किंवा काही कोणत्या प्रकारचं हे नाहीये, त्याच्यामुळे ह्या मुलांची प्रार्थना तुम्ही ऐका आणि लवकरात लवकर पाऊस पडू द्यात असं आम्हाला वाटतं। आम्हाला संस्थांना असं सांगावंसं वाटतं की कमीत कमी संस्थांनी ही परमिशन द्यायला पाहिजे की जी मुलं जी आहेत ती मतिमंद आहेत, त्यांना कोणत्याही त्यांच्या अडचणी भरपूर असतात, त्यांना मंदिरापर्यंत बाबांच्या पायापर्यंत जाण्यासाठी काहीतरी व्यवस्था त्यांनी करून द्यायला हवी। मी आता सध्या मुखदर्शनाच्या हॉलमध्ये थांबलेलो आहोत आणि बाबांच्या समाधीपासून तरी पण बऱ्याच अंतरावरती ते तिथून मुलं बाबांना या प्रार्थना करतायत। आमची इच्छा आहे की बाबांच्या समाधीपर्यंत मुलांना घेऊन जावं, पण आता तिथपर्यंत जाण्यासाठी आम्हाला हँडिकॅप गेटनी परमिशन मिळालेली आहे। आता मुलं कंटाळलेली आहेत, मुलांचा स्टॅमिना तितका नाही, जर आम्हाला डायरेक्टली दर्शन घ्यायला मिळालं तर खूप चांगलं होईल असं आम्हाला वाटतं। दरम्यान व्हीआयपी मागे संस्थांचा जनसंपर्क सातत्यानं फिरत असतो, त्यांना दर्शन करून देण्याचा भाग मोठ्या जबाबदारीनं पार पाडला जातो। मात्र संस्थांच्या जनसंपर्क अधिकारी यांना भेटून सुद्धा त्यांना जनसंपर्क कार्यालयाकडून कोणतीही व्यक्ती त्यांच्या दर्शनासाठी आली नाही। सामान्यातील असामान्य साईबाबांच्या भक्तांची अशी अवहेलना साई भक्तांची मनं दुखवणारी आहे। संस्थांच्या दिरंगाईबाबत सर्व स्तरातून नाराजी व्यक्त केली जाते। कॅमेरा पर्सन अजिंक्य गोरे, S9 मीडिया, शिर्डी।